₹60 गेले. हा 2,000 मैदान के बसायले त्याला अलीकडे ते पलीकडे घेऊन टचकन उपयोग गच्चीला तिकडं 2 हे केले तर वरी मंदिर. हा एक कुठं गेलंय? तिथंच आहे दोन्ही अलीकडे एक आणि पलीकडे. तर हे जुगाड केलेलं आहे. हे चार्जर आहे मंडळी. तर आता हे अण्णाचा मोबाईल आणि आपले सी टाईपची पिन घेऊन मी निघालो आपल्या बकासूरकडे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारड या ब्लॉग चॅनलवरती. मी शुभ मिंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर हे आमचे ट्रॅक्टर आले आमच्या उसाच्या रानामध्ये. तर उसाच्या रानामध्ये आम्ही 5 फुकलो नव्हतं, त्यामुळेच सऱ्या पाडायचं काम चालू आहे. तर हे ट्रॅक्टरची माहिती आपल्या ड्रायव्हरांना नव्हती. हे ड्रायव्हरांना दुसरेच दिसायले तुम्हाला. तर आपले ड्रायव्हरांना अनेक आले नाही तर रानामध्ये. तर येते ना आखाड्यावर. चला मग आता आखाड्याकडे जायचं आणि थोडक्यात माहिती देतो. हे सऱ्या पाडायचं आणि सरीमध्ये 1 नंबर चालतंय. 65 असते का ते 65 दांड करतंय. चला मग दाखवतो तुम्हाला. आतापर्यंत दाखवलं तर दांड कसा करते. आता अण्णा बसलेत, बघूया कसं काय व्हायलंय. घेर हे समजा नाही, थोडं घेरची थोडं अडचण आहे. चला मग समजून घेऊया. ही आहे पहिली सरी आणि ट्रॅक्टर चालवल्याच्या नंतर ही आहे बघा दुसरी सरी. बघा ह्या सरीत आणि ह्या सरीत काय फरक दिसतोय कमेंट करून सांगा तुम्हीच. आणि हे योग्य आहे, चांगलं आहे, आपल्याला काय माहित नाही. पण चला मग आपण आकड्याकडे जातो. अण्णा हाक मारायले त्या तिकडं. इकडल्या गावातला आहे व ते 2 टायरवाला ट्रॅक्टर. हा हिरवा घरी गेली. चला मग नाही काय करायचं, पाणी मारायचं सगळ्याला टोटल. हा कुठं सोडायचं नाही. वरलं तू वरी त्या मोंडा ठेव. हा हे खाली गच्चीला हा. पलीकडे गच्चीला तिकडं 2 हे केले तर वरी मंदिर. हा एक कुठं गेलंय? तिथंच आहे दोन्ही अलीकडे एक आणि पलीकडून एक झाडात. त्याला दोन्हीला पाणी, हे सगळ्याला पाणी 2-3 वेळेस हाणायचं. आणि ते वरले झाड आहेत का, वरले मोठाले झाड कोणते? शोचे का रस्त्याच्या कडेचे? आला मंडळी. तर आता जोडलो होतं आपण सकाळपासून. ते काय कामाचं नाही ट्रॅक्टर हो. मग बेजार लावली, पलटीच होऊ लागलं. त्यामुळं आणून लावलं धक्क्याला आणि आता आपण निघालोत रस्त्याकडं. हे बघा आमच्या घराकडला रस्ता. चला मग आता इकडे कापूस येत आहे. आपली आईच्या शोधात नाही आपण निघालो, पप्पाच्या शोधात निघालो. पप्पा आलीच परळी. हे बघा जराशी न ग, मी नाही असणार. अंग खाजवायले मग किड्यानं त्या. तर चला मग पप्पा गाजर गवत तोडायले. दुपारी चालेत पप्पा. आणि आपण दुपारपर्यंत काम केलं पप्पाचं. काय काम केलं सांगायसारखं आहे, पण मला दुःख वाटायला सांगताना. कारण की झाडाची चांगलीच वाट लावली आहे. हे बघा आपण इतकं काम केलंय. अशी झाडाची सगळी कटई केली. मला कट करा वाटणं झालते, पण आता ऑर्डर दिली ते अण्णा ना, तर मग कट करा लागले. काय रानात फाटे गेलते, काय खाली लोंबू लागले, काय रस्त्यावर आलते. तेच काम चालू आहे आज सकाळपासून. आणि आपल्या तिकडे सगळं पलकडल्या रूममध्ये प्लास्टर झालेलं आहे पूर्ण ओके, म्हणजे डन. तर त्या प्लास्टरला पाणी मारणं. इथं 2 देव आहेत, त्या 2 देवाला वट्टे केलेत. तर त्या वट्ट्यावर पाणी टाकणं काम चालू आहे आपलं. एवढं काम ऑर्डर आलं तर आपल्याला, तर एवढं केलं आहे. आता पप्पा इकडं हे शेवग्याचे फाटे तोडून टाकलेले, ताराला चिटकलेले, ते कट करून रस्त्यावर ह्याच्यावर धुऱ्यावर टाकायले.
देखते फिर. हां खायला म्हणलं तर गळ्यात माळे आणि प्यायला गेलं तर बोरचं पाणी म्हणा. यायचा डावायला यायचा. खायला गेलं तर गळ्यात माळ आहे आणि प्यायला गेलं तर बरचं पाणी आहे. चला चल गावात. पैसे घेऊन येत. तर मंडळी आता आम्ही ह्याच्यामुळे मी जायलो गावामध्ये. त्याला आपलाच फायदा आहे, त्याच्यात पैसे आपलाच खर्च. इकडे साईडला आंब्याची बाग आहे आणि आम्ही जायला 2 किलोमीटरचा प्रवास पायदल करत. ह्याला काय रोज फिरायची सवय, आपली सवय मोडली. मग काय म्हणतात, बरं आहे मग. बरं आहे मग. गळ्यात माळ आहे काय खायला काय किंवा विसरून गेला, जाऊ द्या. बरं झालं मेडिकल उघडं होतं, रिचार्ज टाकून निघाला. गाव बघा, गाव असे गाव त्या दिवशी आलं तर गाव आता होईत नाही. चला मग आता जाऊया वापस. $5 आहे आपल्या हातात. हे घेतलंय आम्ही आता वापस निघालात. गाडी काय भेटणार नाही माहिती. माग बसा, माग बसा. टमटम भेटले आम्हाला, टमटम. चला गावाच्या बाहेर निघाला, टमटम भेटलं बाबू. हा तुमचा खर्च. 60 रुपये खर्च. अहो काय का असं ना, घंट्यावर तर फिरला. इकडे जाय तिकडे जाय. तुला वाटलं रीडिंग आता कुठं जावं कुठं नाही. तुम्ही म्हणाल मेंढ्याचं, मी मला व्हायला मेंढ्याचं म्हणले नव्हते बा. भेटते तिथं. हो भेटते, जनावरात सगळ्याच आहे. लय दणके बसायले त्याला. अलीकडे ते पलीकडे घेऊन टचकन टचकन. उतरो 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 उतरो. बाय 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 बाय. दुप्पन सोडी त्यात पाहायला लागले बा. तर हे जुगाड केलेलं आहे, हे चार्जर आहे मंडळी. तर आता हे अण्णाचा मोबाईल आणि आपले C टाईपची पिन घेऊन मी निघालो जॉईन आपल्या बकासूरकडे. चला मग आता आपला तर लावला नव्हता, पण अण्णाचा लावला. अण्णा लय गर्दा करू लागले बाबा. पळ ना बाबा, चार्जिंग लावायचा आहे. हे अशा बरगड इथं दिलेलं चार्जिंगचा पॉईंट. तर आता अण्णाचा मोबाईल लावलाय, 1% आहे चार्जिंग. आणि आता वाजले 6:09. तर हे थोडं थोडं हलतंयच. लागला, चला द्या सोडून. हा हा हा, एकदम झकास बकासूर, एकदम ओके. तर आता चला मग जाऊया आता खाली. लावलंय चार्जिंग. तर मंडळी आता भेटूया उद्या सकाळी नवीन ब्लॉग सोबत, आणि भेटूया आजच्या अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तर आपल्या काही अडचणीमुळे ब्लॉग येत नसतील, तुम्हाला तर माहिती, पावसाळ्या दिवस चालत राहत असते. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आजकाल काहीतरी चेंजेस वाटत असतील तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.